ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यकरवावहै तेजस्विनावधतु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. जय श्री कृष्ण. जीवनोपयोगी शास्त्र भाग 2. सख्यांनो, जीवनोपयोगी शास्त्र या मालिकेच्या या दुसऱ्या भागामध्ये आपले मनःपूर्वक स्वागत. आणि आजचा विषय, घरात कलह का होतात. आज अनेक घरांमध्ये सुखसोयी आहेत, पैसा, धन, ऐश्वर्य सर्व काही आहे, पण मनःशांती नाही. आणि अगदी क्षुल्लक कारणावरून सुद्धा वाद होतात, अबोला होतो, मन दुखावली जातात. आणि अशा वेळी अनेक जण वास्तुदोष, ग्रहदोष, पितृदोष किंवा इतर कारण शोधतात. पण शास्त्र हे प्रथम आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवतं. ते कसं, तर तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्यायात सांगतात, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी. अर्थात जो द्वेष करत नाही, सर्वांशी मैत्रीने वागतो, अहंकार सोडतो आणि क्षमा करतो, तो भगवंताला प्रिय असतो. मग यावरून आपल्याला हे लक्षात येते की घरातील कलहाचे पहिले कारण म्हणजे अहंकार आणि मीपणा. म्हणजे मीच बरोबर, माझंच ऐकलं पाहिजे, मी आणि माझं. हा भाव मनामध्ये वाढला की प्रेम कमी होतं. आपण गीता नेहमी वाचतो, ऐकतो, पण त्यामधील श्लोक किंवा ही गीता आपल्याला काय घ्यायला सांगते हे मात्र आपण कधीच विचार करत नाही. आपल्याला काय शिकवते ते आपण समजूनच घेत नाही. मग ते जोपर्यंत आपल्याला समजूनच घ्यायचं नाही तोपर्यंत आचरणात येणार कसं. अहो, नवस बोलून किंवा वास्तुदोष, ग्रहदोष, पितृदोष हे सर्व शोधून काही होत नाही. आपल्याला आपल्या स्वतःमध्ये असलेला दोष आधी शोधावा लागतो आणि त्यावर इलाज करावा लागतो. आणि श्रीमद भागवत हा ग्रंथ आपल्याला असं सांगतो की ज्या घरामध्ये भगवंताचं नाम, सत्संग आणि भक्तिभाव असतो त्या घरात मतभेद झाले तरी सुद्धा मनभेद होत नाहीत बरं. म्हणून मतभेद टिकतच नाहीत. यावर एक छोटासा दृष्टांत सांगते. एका संताकडे एक गृहस्थ गेला आणि म्हणाला, महाराज, आमच्या घरात रोज भांडणं होतात, जरा काहीतरी उपाय सांगा बरं. तेव्हा संत म्हणाले, एक उपाय कर, रोज संध्याकाळी 5 मिनिटं संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून भगवंताचे नाम घ्या, नामसंकीर्तन करा. तो व्यक्ती म्हणाला, ठीक आहे. तो त्या दिवशी घरी गेला आणि काही दिवसांनी तो गृहस्थ पुन्हा वापस आला आणि म्हणाला, महाराज, भांडणं पूर्ण बंद झाली नाहीत, पण आता ती जास्त वेळ टिकत नाहीत आणि प्रेमाने मिटतात. याचा अर्थ असा नाही की भक्तांच्या घरी कधीच मतभेद होत नाहीत, होतात, पण ते प्रेमाने मिटतात. आता सख्यांनो, गृहशांतीसाठी शास्त्रोक्त उपाय सांगते. शास्त्र यावर काय उपाय सांगतं ते पहा. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 108 वेळा या मंत्राचा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. रोज देवासमोर तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. आठवड्यातून किमान 1 दिवस संपूर्ण कुटुंबाने मिळून श्रीमद भगवद्गीतेचा 1 अध्याय किंवा श्रीमद भागवताचं वाचन किंवा श्रवण करावं. रागाच्या भरात कठोर शब्द बोलू नये आणि जेवताना वादविवाद टाळावे आणि जेवण्यापूर्वी भगवंताचं स्मरण करावं. आणि सख्यांनो, हे तर उपाय कराच, पण एक महत्त्वाचं सांगते, लक्ष देऊन ऐका. आपण अनेकदा म्हणतो की आमच्या घराला, आमच्या परिवाराला कुणाची तरी दृष्ट लागली, कुणाची तरी नजर लागली आहे. पण शास्त्र असं सांगतं की आपण दृष्टीपेक्षा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. हे भगवत भक्तांनो, हे आयुष्य, ही नाती
आपला परिवार, आपली माणसं ही फार अनमोल असतात. म्हणून प्रेमाने नाती जपावी. कारण आयुष्याचा प्रत्येक क्षण निघून जात आहे. पण तो कोणा एकाचा नाही, प्रत्येक जण हा जाण्यासाठीच आलेला आहे. आपण सगळेच आयुष्य नावाच्या या वाहनात बसून प्रवास करत आहोत. ज्याचं स्टेशन येतं तो आपल्यामधून जातो आणि असा जातो की पुन्हा कधीही आणि कितीही प्रयत्न केला, बोलवलं तरी वापस येत नाही. आणि तसंच गेलेला क्षण सुद्धा पुन्हा वापस येत नाही. म्हणून वेळ आणि नाती जपा. प्रत्येक क्षण अनमोल आहे. तो आनंदाने आणि समाधानाने जगा आणि आपली नाती सुद्धा आनंदाने जपा आणि हे आयुष्य आनंदाने जगा. ज्या कुटुंबामध्ये प्रेम, नम्रता, क्षमा आणि नामस्मरण असतं ना, त्या घरात शांती नांदते. मग आजपासून आपण एक नवीन संकल्प करूया. दररोज 5 मिनिटे संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून भगवंताचं नामस्मरण करूया. आणि कदाचित याच छोट्या बदलातून मोठा बदल सुरू होईल आणि आपल्या घरातील कलह मिटण्यासाठी आमूलाग्र मदत होईल. जर हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल तर इतरांनाही जरूर पाठवा. आणि पुढील भागात भेटूया एक नवीन विषय घेऊन. आणि तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्ण.